स्वाध्याय इयत्ता 3. विषय परिसर अभ्यास. 2. अबब, किती प्रकारचे हे प्राणी? काय करावे बरे? पाणी साचले की तिथे डास होतात. डासांमुळे हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया या रोगांचा प्रसार होतो. डास होऊ नयेत म्हणून काय उपाय करावेत बरे? उत्तर: 1. पाण्याची डबकी साचू देऊ नये. 2. पाण्याच्या पृष्ठभागावर कीटकनाशकांचा फवारा मारावा. 3. परिसराची स्वच्छता राखावी. 4. डासांच्या आळ्या खाणारे मासे पाळावेत. जरा डोके चालवा. 1. भुंगा हा उडणारा प्राणी आहे, पण तो कीटक आहे की पक्षी? उत्तर: भुंगा हा कीटक आहे. त्याला 6 पाय असतात. त्याला 2 छोटे पंख असतात. तो आकाराने लहान असतो. त्याच्या अंगावर पिसे नसतात, म्हणून तो पक्षी नाही. 2. मासा आणि सरडा या दोघांमध्ये कोणता सारखेपणा आहे? उत्तर: मासा आणि सरडा या दोघांमध्ये पाठीचा कणा आहे. दोघांच्या अंगावर खवले आहेत. हा या दोघांमधील सारखेपणा आहे. 3. अंगावर पट्टे असणारा प्राणी कोणता? उत्तर: वाघ व झेब्रा या प्राण्यांच्या अंगावर पट्टे असतात. 4. वाळवंटात राहणारे लोक उंट कशासाठी पाळतात? उत्तर: वाळवंटातील लोक उंट वाहतुकीसाठी पाळतात. 5. मेंढ्या कशासाठी पाळतात? उत्तर: मांस, लोकर व दूध मिळवण्यासाठी मेंढ्या पाळतात. 6. कोंबड्या कशासाठी पाळतात? उत्तर: मांस व अंडी मिळवण्यासाठी कोंबड्या पाळतात. 7. वेगाने पळणाऱ्या प्राण्यांची नावे लिहा. उत्तर: हरिण, घोडा, वाघ, बिबटे, चित्ता इत्यादी प्राणी वेगाने धावतात. 8. उंच भराऱ्या घेणाऱ्या पक्ष्यांची नावे लिहा. उत्तर: गरुड, घार, ससाना इत्यादी पक्षी उंच भराऱ्या घेतात. 9. अंगावर टिपके असणारे प्राणी कोणते? उत्तर: बिबटे, चित्ता, जिराफ इत्यादी प्राण्यांच्या अंगावर टिपके असतात. 10. आयाळ कोणकोणत्या प्राण्यांना असते? उत्तर: सिंहाच्या नराला आयाळ असते. पुढील वाक्य पूर्ण करा. सर्व कावळे रिकामी जागा असतात. सर्व पोपट रिकामी जागा असतात, पण गायीचा रंग वेगवेगळा असतो. सर्व कावळे काळे असतात. सर्व पोपट हिरवे असतात, पण गायीचा रंग वेगवेगळा असतो. गायी काळ्या रिकामी जागा किंवा रिकामी जागा असतात. गायी काळ्या, पांढऱ्या किंवा करड्या असतात. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. 1. कोणकोणत्या प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळते? उत्तर: गायी, म्हशी व शेळ्या या प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळते. 2. घरात उंदीर का नको असतात? उत्तर: उंदीर साठवलेले धान्य खातात, वस्तू कुरतडतात, इतर वस्तूंची नासाडी करतात, म्हणून आपल्याला घरात उंदीर नको असतात. 3. माशांचा संचार कुठे असतो? उत्तर: माशांचा संचार पाण्यात असतो. 4. अंगावर पिसे असणारे प्राणी कोणते? उत्तर: पक्ष्यांच्या अंगावर पिसे असतात. 5. पक्ष्यांना किती पाय असतात? उत्तर: पक्ष्यांना 2 पाय असतात. त्यांच्या पुढच्या पायांचे पंखात रूपांतर झालेले असते. चूक की बरोबर ते सांगा. 1. बगळा पांढरा असतो. उत्तर: बरोबर. 2. पोपटाच्या अंगावर खवले असतात. उत्तर: चूक. 3. मांजर ओझी वाहण्याच्या कामात आपल्या उपयोगी पडते. उत्तर: चूक. 4. पालीच्या अंगावर केस असतात. उत्तर: चूक. 5. कोंबडा खूप उंच उडत नाही. उत्तर: बरोबर. जोड्या जुळवा. 1. सरडे सरपटतात.
घार आकाशात उंच भराऱ्या घेऊ शकते. वटवाघूळ उडू शकते पण पक्षी नाही. फुलपाखरू 6 पाय असतात. मासे पाण्यात राहतात. पुढील प्राणी ओळखा. 1. घरात जळमटे करणारा कोळी. 2. रंगीबेरंगी मोर. 3. सोंड असलेला हत्ती. 4. वेगाने धावणारा हरिण. पुढील प्राण्यांना किती पाय असतात? साप पाय नाहीत. गरुड 2. हरिण 4. पाल 4. माशी 6.